So turn with me to Gospel of John chapter 6 verse 68. आणि या ठिकाणी आपण योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 68 वचनावरती आपण केंद्रित करूया. Yes, Gospel of John chapter 6 verse 68. योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 68 वचन. Then Simon Peter answered him, Lord, to whom shall we go? Thou hast the words of eternal life. शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत. We read the scripture once again. Then Simon Peter answered him, Lord, to whom shall we go? Thou hast the words of eternal life. हे वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत. Now, why did Simon Peter replied in this way? या ठिकाणी शिमोन पेत्राने या प्रकारे त्यांना का प्रत्युत्तर केलेलं आहे? That thou hast the words of eternal life. या ठिकाणी तो असं म्हणतो की सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत. If you see in another translations, it says you have the words that gives eternal life. या ठिकाणी दुसऱ्या एका भाषांतरामध्ये असं म्हटलेलं आहे, जे सार्वकालिक जीवन आहे त्याची वचनं तुझ्याकडे आहेत. You have the words. Yes, you have the words that gives eternal life. जे सार्वकालिक जीवनाची वचनं आहेत ते तुझ्याकडे आहेत. And another translation says your words give eternal life. आणखी एक भाषांतर असं सांगतं की तुझी वचनं सार्वकालिक जीवन देते. Now why did Simon Peter said this way? या ठिकाणी शिमोन पेत्र असं का म्हणतो? Turn with me to Gospel of Matthew chapter 16. या ठिकाणी आपण मत्तई शुभवर्तमान याचा 16वा अध्यायामध्ये जाऊया. And we'll read verses 15, 16 and 17. आणि या ठिकाणी आपण 15व, 16व आणि 17व वचन वाचणार आहोत. Gospel of Matthew chapter 16 verse 15, 16 and 17. मत्तई शुभवर्तमान याचा 16वा अध्याय त्यातून 15, 16 आणि 17व वचन. He said unto them, But whom say ye that I am? Now here Jesus is saying unto all the disciples, that he said unto them, But whom say ye that I am? 15th verse. या ठिकाणी 15व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना त्यांच्या असं म्हणतो, तो त्यास म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? But whom say ye that I am? पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? Now again here we read in the 16th verse that Simon is replying. आणि शिमोन पेत्र त्याला काय उत्तर देतो हे 16व्या वचनामध्ये आपण वाचूया. And Simon Peter answered and said, Thou art the Christ, the Son of the living God. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. Now if you read previously, then people replied and said that you are the John the Baptist, you are the Elias, and you are the Jeremiah, or one of the prophet, if you read in 14th verse. या ठिकाणी 14व्या वचनामध्ये आपण वाचलं, 13 ठिकाणी पुष्कळ लोकांनी असं म्हटलं की तुम्ही बाप्तिस्मा करणारे योहान आहात, त्याच्यानंतर तुम्ही यशाया आहात आणि बरेच काही आहात म्हणून ते. Let us read 16th chapter verse 14. And they said, some say that thou art John the Baptist, some Elias, and others Jeremiah, or one of the prophets. 14व वचन आपण वाचूया. या ठिकाणी ते बोलले, कित्येक बाप्तिस्मा करणारे योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेशातील
कोणी एक असे म्हणतात. But Jesus asked a question to his disciples. पण या ठिकाणी येशू त्याच्या शिष्यांना हे प्रश्न विचारतोय. But whom say ye that I am? 15th verse. तो त्यास म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? Now Simon Peter didn't reply in a way that others replied. या ठिकाणी शिमोन पेत्राने बाकीच्यांसारखं उत्तर दिलेलं नाहीये. Whatever the opinions people had, now Simon Peter didn't say the things. जे इतरांचे जे मत होते ते मत शिमोन पेत्रानेच म्हटलेलं नाहीये. Here he said, "Thou art the Christ." तो या ठिकाणी म्हणतो, आपण ख्रिस्त, the Son of the living God. जिवंत देवाचे पुत्र आहात. Now when he said this, ज्यावेळेस तो हा हे म्हणतो, Jesus replied in 17th verse. येशू या ठिकाणी 17व्या वचनामध्ये त्याला उत्तर देतो. And Jesus answered and said unto him, Blessed art thou, Simon Bar-Jonah, for flesh and blood hath not revealed it unto thee, but my Father which is in heaven. येशूने त्याला म्हटले, शिमोन बर्योना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नाही, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. Now what do we understand by these scriptures? आता या वचनाद्वारे आपण काय शिकतो? If God the Father does not reveal himself unto us, if the God the Father does not reveal himself unto us, जर देव परमेश्वर देव जर आपल्याला तो आपल्याला प्रकट करत नाही, then we might also say, like others said, maybe you are the John the Baptist, maybe you are Elias, or you might be the Jeremiah, or you may be the one of the prophets. म्हणजे परमेश्वर देव जर आपल्याला स्वतः प्रकट करत नाही, तर आपण इतरांसारखंच त्याला, येशू ख्रिस्ताला आपण बप्तिस्मा करणारा योहान किंवा एलिया किंवा यिर्मया किंवा एखादा संदेष्टा असं म्हणतो. But to them, those who have the revelation from God the Father, पण देवाकडून ज्यांना प्रकटीकरण आहे, only they can say that thou art the Christ, the anointed one. फक्त तेच म्हणू शकतात की तू ख्रिस्त आहेस, तू अभिषिक्त आहेस, the Son of the living God. तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. So Jesus replied, Blessed art thou. म्हणून येशू या ठिकाणी म्हणतो की धन्य तुझी. Because those who get a revelation, they are the blessed people. कारण जे प्रकटीकरण, ज्यांना प्रकटीकरण होतं वचनाचं, ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत. Yes, Ashirvad is the right word. Blessed are the people, those people who have been received the revelation of Jesus Christ. ज्यांना येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण, वचनाचं प्रकटीकरण प्राप्त होतं, त्यांना देवाचा आशीर्वाद मिळतो. Now who will confess that thou art the Christ and you are the Son of the living God? आणि हे कोण मान्य करणार की तू देवाचा पुत्र किंवा तू येशू ख्रिस्त आहेस? Now we'll come back to the Gospel of John chapter 6. या ठिकाणी आपण पुन्हा योहान वर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये येऊया. And verse 44. आणि या ठिकाणी 44वे वचन. Gospel of John chapter 6 verse 44. योहान वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 44वे वचन. No man can come to me except the Father which hath sent me draw him, and I will raise him up at the last day. ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षविल्या वाचून कोणाच्याने मजकडे येववत नाही, त्याला शेवटल्या दिवशी मी उठवेन. The scriptures, many other scriptures are, it says, all are called. आणि वचन आहे, वचन म्हणतं की सर्वांना बोलवलेलं आहे. Many are called, बोलवलेले पुष्कळ आहेत, but few are chosen. पण निवडलेले थोडेच आहेत. So those who are chosen are the blessed ones. पण जे निवडलेले आहेत ते आशीर्वादित आहेत. Because blessed, the chosen one people, only to them only God will reveal himself or his son to them. कारण जे निवडलेले आहेत त्यांनाच देव त्याच्या पुत्राला प्रकट करतो. It is God's desire
that we should be among of those people. आणि ही देवाची इच्छा आहे की आपण त्या निवडलेल्या पैकी असावे. Now, unless it says, no man can come to me except the Father which hath sent me draw him. ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिले वाचून कोणाच्याने मजकडे येवत नाही. Now Jesus, who is the Word himself. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त हा स्वतःच एक वचन आहे. We read in the Gospel of John chapter 1 verse 1. आपण या ठिकाणी योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपण वाचतो. In the beginning was the Word, and the Word was with God, and Word was God. आणि या ठिकाणी आपण वाचतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. So Word was God. आणि शब्द हा देव आहे. Now let us read the word verse 14. Chapter 1 verse 14. आणि या ठिकाणी पहिल्या अध्यायाने 14व्या वचनापासून आपण पुढे वाचूया. And the Word was made flesh and dwelt among us, and we beheld his glory, and the glory as of the only begotten of the Father, full of grace and truth. शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असावे असे होते. Now when we read in the verse 1 that Word was God. या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो की शब्द देव होता. Now that Word, that Jesus himself, he took the form of a man. That's why it says in 14 verse, the Word was made flesh. म्हणजे शब्द जो आहे, जो येशू ख्रिस्त आहे, त्यानं मानव शरीर धारण केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी 14व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की शब्द देही झाला. 14th verse, and the Word was made flesh and dwelt among us. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्हामध्ये त्यांनी वस्ती केली. Now another translation it says, the Word became flesh and took the residence among us. आणि या ठिकाणी आणखी एका भाषांतरामध्ये म्हटलेलं आहे की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. And another translation says, made his home among us. आणि या ठिकाणी दुसऱ्या एका भाषांतरामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी आमच्यामध्ये त्याचं घर बांधलेलं आहे. He made his home among us. आणि त्याने आपल्यामध्ये त्याचं घर बांधलेलं आहे. Now, when Simon Peter, when he said that you have the Word that gives eternal life. आणि या ठिकाणी शिमोन पेत्र ज्यावेळेस म्हणतो की तुम्ही तो शब्द आहे जो सर्वकालिक जीवन देता. Let us come to the Gospel of John chapter 6 verse 68. आणि या ठिकाणी आपण पुन्हा एकदा योहान शुभवर्तमान याचा 6व्या अध्यायामध्ये 68व्या वचनावरती येऊया. So now what the scripture is trying to tell us is this. या ठिकाणी वचन काय सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहे? That Jesus is the Word, or Word is Jesus. या ठिकाणी हे वचन असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे की शब्द हाच येशू ख्रिस्त आहे आणि येशू ख्रिस्त म्हणजेच शब्द आहे. So that Word became a flesh and dwelt among us. आणि हाच जो शब्द आहे तो शब्द देही झाला आणि आपल्यामध्ये त्यांनी विसावा घेतला किंवा आपल्यामध्ये ते वस्ती केली. Word, that Jesus who was with God was made flesh for us. आणि शब्द देवाबरोबर होता आणि शब्द नंतर देह झाला आणि आपल्यामध्ये वस्ती केली. Hallelujah. Hallelujah. Now that when we have that revelation of Jesus Christ, आणि ज्यावेळेस आपल्याला हे ख्रिस्ताचं प्रकटीकरण मिळतं, that is the time we will say you are the son of God. आणि मग त्यावेळेस आपण म्हणू शकतो की तुम्ही देवाचे पुत्र आहात. You are the son of the living God. तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. You are the anointed one. आणि तुम्ही अभिषेक्त आहात. You are the Christ. आणि तुम्ही ख्रिस्त आहात. And dear people of God,
just by knowing the name Lord Jesus Christ is not enough. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, फक्त येशू ख्रिस्त हा देव आहे हेच फक्त समजणं तारण नाहीये. Just knowing the name Lord Jesus Christ is not enough. येशू प्रभू देव हेच फक्त समजणं गरजेचं नाहीये. फक्त नाव काढणं गरजेचं. Just by knowing that Lord Jesus Christ, that name, but just by knowing that name, we cannot say I believe in Jesus. येशू ख्रिस्त हे नाव फक्त समजणे म्हणजे म्हणू शकत नाही की मी येशूला जाणतो म्हणून. Why do I say that? मी असं का म्हणतो? Because I come from a Christian background too. कारण मी ही एका ख्रिस्ती कुटुंबामधून आलोय. I also knew the name of Jesus Christ. मलाही येशू ख्रिस्ताचं नाव माहिती आहे. But I also thought he was also one of the prophets. मलाही असं वाटत होतं की तोही एका संदेष्टांपैकी एक कोणीतरी आहे. Maybe he is the one of the like John the Baptist. मला असं वाटत होतं की तो एखादा कोणते बप्तिस्मा करणारा योहान आहे. Maybe he is the Elias or Jeremiah. तो कोणी एलिया आहे किंवा यिर्मया असेल. So I also thought in the others as the others said. मलाही असं वाटत होतं जसं ते इतरांना वाटतं तसंही मलाही वाटत होतं. So that's why Jesus asked the question to Peter. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्ताने शिमोन पेत्रला हा प्रश्न केलेला. Not just the Simon Peter, but all the disciples who were with him. फक्त शिमोन पेत्रालाच नाही तर त्याच्याबरोबर जितके शिष्य होते या सर्वांना त्यांनी प्रश्न केला. But whom say ye that I am? पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? Why I repeat this again and again is, मी हे का वारंवार बोलत आहे? because many were there with Jesus at the time. त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताबरोबर पुष्कळ लोक होते. And many went back. आणि पुष्कळ लोक माघारी गेले. They left Jesus and they went back to their own things. त्यांनी त्यांच्या दुनियामध्ये किंवा त्यांच्या जगामध्ये येशू ख्रिस्ताला सोडून गेले. So now these disciples who were with Jesus all the time, म्हणजे त्याचे जे शिष्य होते ते सर्वदा येशू ख्रिस्ताबरोबर असायचे. Now as others said, जसं इतर बोलतात, you are the John the Baptist, you are the one of the Elias, or you are the one of the Jeremiahs, or you are the one of the prophet. कदाचित तुम्ही बप्तिस्मा करणारा योहान असेल, कदाचित तुम्ही एलिया असेल किंवा यिर्मया असेल किंवा एखाद्या संदेष्टा असेल. That's why Jesus again and again he says, whom say ye that I am? आणि म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी पुन्हा एकदा विचारतो की मी कोण आहे म्हणून तुम्ही म्हणता. Now today Jesus is asking a question unto us. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्याला हा प्रश्न विचारत आहे. Whom say ye that I am? तुम्हाला काय वाटतं की मी कोण आहे? Whom say ye that I am? कोण म्हणतं की तुम्ही मला काय म्हणून म्हणता? Yes, that is very, very big question for it's a small word, but it has got depth in it. It's a small word, but it has got depth in it. हा एक छोटासा शब्द आहे पण यामध्ये खूप खोली आहे. Because there are a lot of opinions are there. कारण या ठिकाणी बरेच मत या ठिकाणी आहेत. But Jesus wants to know that what do you say that I am? पण येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की त्याला माहिती पाहिजे की तुम्ही त्याला कोण म्हणून म्हणता. Now Jesus knows who he is, but it is important that we should know who he is. येशू ख्रिस्ताला माहिती आहे की तो कोण आहे पण महत्वाचं हे आहे की आपल्याला माहिती पाहिजे की तो कोण आहे. Now we all know that Jesus, when he began his ministry, he chose 12 disciples. आपल्याला या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने सेवा सुरू केली त्यावेळी त्यांनी 12 शिष्यांची निवड केली. Now among all the 12, ज्या 12 शिष्यांमधले only Peter answered. फक्त शिमोन पेत्राने उत्तर दिले. Or none other 11 people, none of the other 11 disciples replied to Jesus' question. बाकीच्या 11 शिष्यांनी येशूच्या उत्तर दिलेलं नाही. Possibility is there.
ही शक्यता आहे that we may be with Jesus. We think that we are with Jesus all the time. आपण असा विचार करतो की आपण प्रत्येक वेळी येशू ख्रिस्ताबरोबर आहे. Oh, I go to church every Sunday. मी प्रत्येक रविवारी चर्चला जातो. Oh, I take Holy Communion regularly. आणि मी नियमितपणे प्रभुवचन घेतो. And I daily I pray, I read the Bible. मी दररोज शास्त्राभ्यास वाचतो, शास्त्रभाग वाचतो आणि प्रार्थना करतो. So sometimes we think we know Jesus. आणि पुष्कळदा आपल्याला असं वाटतं की आम्हाला येशू ख्रिस्त माहिती आहे. Now question comes, Jesus is asking, what say that I am? आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त प्रश्न करतो की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. He asked the same question to others also. आणि त्यांनी इतरांना तोच प्रश्न विचारला. And they replied in their own thinking, they put their own opinions. आणि त्यांच्या स्वतःच्या मतानुसार त्यांनी उत्तर दिले. Okay, that is others. They are others. ठीक आहे, ते वेगळे आहेत, ते इतर आहेत. But these people, these 12, are not like counted in the others. पण हे जे 12 शिष्य होते ते इतरांमध्ये गणले जात नव्हते. They were known as Jesus chose them to become disciples of him. आणि त्यांची ओळख अशी होती की त्यांना येशू ख्रिस्ताने निवडलेलं होतं. Now when we say I am a born Christian, for generation Christian, I'm church going Christian, I'm praying Christian, everything whatever we think, by that we think sometimes we are Christians. ज्यावेळेस आपण म्हणतो की मी जन्माचा ख्रिस्ती आहे किंवा मी प्रार्थनामधून ख्रिस्ती आहे, मी चर्चला जाणारा ख्रिस्ती आहे. But Jesus is asking a question to us also today. पण आज येशू ख्रिस्त आपल्यालाही देखील तोच प्रश्न विचारत आहे. Whom say that I am? तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. Now when Jesus, Simon Peter replied to Jesus, ज्यावेळी शिमोन पेत्राने येशू ख्रिस्ताला उत्तर दिलं, Thou art Christ, the Son of the living God. तुम्ही ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र आहात. Now Jesus said, You are the blessed one. Thou art blessed. आणि या ठिकाणी येशू त्याला म्हणतो की धन्य तू धन्य आहेस. Now Jesus didn't say to all the 12 disciples. आणि येशूने या 12 शिष्या सर्वांना बोललेलं नाहीये. When Peter replied, Jesus did not say that you all 12 disciples, you blessed art thou. या ठिकाणी शिमोन पेत्राने ज्यावेळेस उत्तर दिलं त्यावेळेस येशूने त्या 12 सर्व शिष्यांना म्हटले नाही की तुम्ही आशीर्वादित किंवा तुम्ही धन्य आहात. Many were called. पुष्कळ बोलवलेले आहेत. Many came to Jesus. पुष्कळ जण येशू ख्रिस्ताकडे आले. But most of the people, they went back. पण बरेच लोक जे आहेत ते परत गेले. But only few 12 disciples were chosen to be his disciples. पण काही जे शिष्य होते, जे 12 शिष्य होते, त्यांनाच त्याचं शिष्य म्हणून निवडलेलं होतं. You know in the companies they got interviews. They got rounds, 1 round, 2 round, 3 rounds. You see that? तुम्हाला माहिती आहे की कंपनीमध्ये मुलाखती असतात. 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड असे राऊंड असतात. So among that they select maybe 1 or 2. आणि त्याच्यामधून 1 किंवा 2 दोघांची ते निवड करतात. Don't you see that? तुम्ही माहिती आहे की नाही? When the job vacancies there, a lot of people apply for that. ज्या वेळेस नोकरीची संधी असते त्यावेळेस बरेच लोक त्या ठिकाणी अर्ज भरतात. But most of the people fail. पण पुष्कळ लोक जे आहेत नापास होतात. Maybe one of the candidate is being selected. एखादा जो मनुष्य असतो तो सिलेक्ट होतो. So likewise here we see, dear people of God, या ठिकाणी त्याच प्रकारे या ठिकाणी आपण बघतो Jesus is saying that this the revelation which you have got it is not by the flesh and the blood. या ठिकाणी येशू त्याला म्हणतो की देहाने नाही तर स्वर्गातील देवाने तुला हे प्रकट केलेले आहे. Yeah, it is not by the flesh and the blood. या ठिकाणी मांस आणि रक्ताने नाही, शरीराने नाही, तर देवाने तुला प्रकट केलेलं आहे. So that revelation we need to have. It is very important. आणि हेच प्रकटीकरण आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. We may be reading the word of the Lord. We may be reading every day the word of the Lord.
भले आपण रोज देवाचं वचन वाचतोय, but we need to have the revelation of the word that is Jesus himself. पण देवाचं वचन जे येशू ख्रिस्त आहे त्याचं प्रकटीकरण असणे गरजेचं आहे. We need to know that he is the Christ, thou art the Christ, and he is the Son of the living God. आपल्याला हे जाणण्याचं गरज आहे की तोच देवाचा पुत्र आहे आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. And now that's why when Jesus asked all the disciples that whom say that I am. आणि म्हणून तो त्या शिष्यांना प्रश्न करतो की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. Now this Simon Peter has replied that thou art the Christ and the Son of the living God. आणि शिमोन पेत्र त्याला उत्तर देतो की तुम्ही देवाचे पुत्र, जिवंत देवाचे पुत्र आहात. Means Peter is giving the right reason for following Christ. आणि या ठिकाणी शिमोन पेत्र देवाच्या येशू ख्रिस्ताला अनुसरणाचं खरं उत्तर देतो. That is very important. Why do we follow Jesus? That is very important today. हे खूप महत्वाचं आहे की आपण आज येशू ख्रिस्ताला का अनुसरतो. Because everybody is following. Are you following? जे बाकीचे सर्वजण येशू ख्रिस्त अनुकरण करतात म्हणून आपण करायचं का? Oh, because your forefathers they followed Jesus, so you are following? आपले पूर्वजांनी येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं म्हणून आपण करायचं का? Dear people of God, देवाच्या प्रिय लोकांनो, I believe in Jesus today. आज मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. Not because my grandfather accepted Jesus and he followed Christ. माझ्या आजोबांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याला अनुसरलं म्हणून नाही. I also, of course, I followed the religion. आणि मी जे धार्मिक आहे, धार्मिक वृत्ती मी ही अनुसरतो. But today, पण I'm not following the religious activities or religion. पण आज जी धार्मिक कृत्य आहेत ते मी अनुसरत नाहीये. But I follow the Christ who is the word. पण मी येशू ख्रिस्त जो शब्द आहे त्याला अनुसरतो. Word is Jesus himself. आणि शब्द जे आहे ते स्वतः येशू ख्रिस्त आहे. Who became the flesh and dwelt among us. आणि तो जो आहे तो त्यांनी देह धारण केलं आणि आपल्यामध्ये तो वस्ती केली. Now I would say not he dwelt among us, but today he dwells in me. मी या ठिकाणी असं म्हणत नाही आज की तो आमच्यामध्ये आहे, तर आमच्या मध्ये आहे, तर आमच्या अंतःकरण म्हणजे आमच्यामध्ये स्वतःमध्ये वैयक्तिक माझ्यामध्ये आहे. That is very important today. आणि हेच खूप महत्वाची गरज आहे. There is no doubt he is among us. आणि यामध्ये प्रश्नच नाही की तो आपल्यामध्ये आहे. Because he says wherever two or three gathered in my name, there I am the midst of them. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की दोघे किंवा तिघे माझ्या नावाने ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी आहे. Jesus is there, he is among us. येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. But that is very important that to know and say that Jesus is in me. आणि म्हणून येशू माझ्यामध्ये आहे हे म्हणण्याचं खूप गरज आहे. Not just saying, फक्त म्हणणंच नाही, but we need to accept Jesus Christ. We need to have that revelation from the Father. आणि या ठिकाणी आपल्याला ते मान्य करणं आणि त्याचं प्रकटीकरण होण्याची गरज आहे. So that is what Peter gives a right reason for following Christ. आणि म्हणून शिमोन पेत्र जे आहे तो अगदी बरोबर उत्तर देतो, कारण तो येशू ख्रिस्ताला का अनुसरतो. They had believed Jesus' word. कारण तो येशूच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. And he was convinced. आणि तो त्याच्यावरती पूर्ण खात्री पडते ती. And he was what he said he was. He knows Jesus, what he has said, he is. आणि त्याला माहिती आहे की त्याने ते जे काही बोललेलं आहे तो येशू ख्रिस्त आहे. So they couldn't leave Jesus at all. आणि म्हणून तो येशू ख्रिस्ताला सोडलेलंच नाही. If they wouldn't have understood what he has said he is, they wouldn't have followed him. जर त्यांना ते कळत नसतं की त्यांनी जे काय म्हणतात तर त्यांनी ते येशू ख्रिस्ताला अनुसरलं नसतं. They also would have gone like other people left him and went back. त्यांनी जे इतर लोक आहेत ज्यांनी देवाला सोडून गेले, येशू ख्रिस्ताला सोडून गेले, तसे तेही जाऊ शकले असते. But these disciples of Peter didn't leave because
he had the revelation from God himself. पण ते शिष्य जो शिमोन पेत्र होता त्यांनी येशूला सोडले नाही, कारण त्याला ते प्रकटीकरण मिळालं. And that is what I want to encourage today. We need to have that revelation of Jesus Christ. आणि म्हणून तुम्हाला हेच मी उत्तेजन करू इच्छितो की आपल्याला येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण होण्याची गरज आहे. So for a believers today there is no other way or no other place to go. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांसाठी कोणतीही जागा किंवा कोणाकडे जाण्याची गरज नाही. There is no other place at all. आणि या ठिकाणी कोणतीही जागा किंवा कोणतेही स्थान नाही आहे. Let us read Acts of Apostles chapter 4. Turn with me. प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय. And Acts of Apostles chapter 4 verse 12. या ठिकाणी 12वे वचन, 14 अध्याय आणि 12वे वचन. प्रेषितांचे कृत्याचा 4था अध्याय आणि 12वे वचन. Yes, Acts of Apostles chapter 4 verse 12. Neither is there salvation in any other, for there is none other name under heaven given among men, whereby we must be saved. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून आपले तारण व्हावयाचे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. There is no other name under heaven on the earth by which we must be saved. असे दुसरे नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही, जेणेकरून आपल्याला तारण प्राप्ती मिळेल. So as I believe in Christ Jesus, not just believe, but as I had a revelation of Jesus, I say Jesus dwells in me. जसं मी देवावरती आज येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि त्याचं जसं प्रकटीकरण मला मिळालेलं आहे, त्यावरती मी म्हणतो की मी येशू ख्रिस्ताबरोबर आहे आणि येशू माझ्यामध्ये वस्ती करतो. And I have no other place, no other name to go for. आणि मला दुसऱ्या नावाकडे जाण्याची गरज नाहीये. Now today, that's why it is very important that we must know who he is. आणि म्हणून आज येशू ख्रिस्त कोण आहे हे जाणण्याची खूप गरज आहे. That's why we need to know. का आपल्याला हे जाणून घ्यायची गरज आहे? Because Jesus is asking us a question. Whom say that I am? कारण येशू ख्रिस्त आज आपल्याला हा प्रश्न करत आहे की तुम्ही कोण म्हणून म्हणता. When we read the word of God, when we pray, when we come to Jesus, when we come for the prayers, we need to know who he is. ज्यावेळेस आपण वचन वाचतो, प्रार्थना करतो आणि मग आपल्याला हे जाणून घ्यायची गरज आहे की येशू ख्रिस्त कोण आहे. Now turn with me to the Gospel of John chapter 6. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण योहानकृत शुभवर्तमान याच्या 6व्या अध्यायामध्ये येऊया. There are many scriptures Jesus says that I am. या ठिकाणी बऱ्याच वचनांमध्ये येशू ख्रिस्त म्हणतो मी जो आहे. Now let us read Gospel of John chapter 6 verse 48. या ठिकाणी योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 48वे वचन आपण वाचूया. Yeah, Gospel of John chapter 6 verse 48. I am the bread of life. मी जीवनाची भाकर आहे. Jesus says, I am that bread of life. येशू म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. Dear people of God, देवाच्या प्रिय लोकांनो, we think all the time we need to eat to live. आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येकाला जगण्यासाठी अन्न खाण्याची गरज आहे. We think we have to eat. आपल्याला असं वाटतं की आपल्याला खाण्याची गरज आहे. So morning we eat, tea time we eat, we have breakfast, then we have lunch, evening tea and snacks we have, and night also we eat dinner. आणि म्हणून आपण सकाळी खातो, न्याहारीला खातो, दुपारी खातो, संध्याकाळी खातो. But dear people of God, this is for our physical life. पण देवाचे प्रिय लोकांना हे फक्त आपल्या शारीरिक जीवनासाठी आहे. But Peter answered and said to Jesus, पण शिमोन पेत्र येशूला उत्तर देतो, where shall we go? Because you have the words of eternal life. आम्ही कुठे जावं? कारण तुमच्याकडे जीवनाचे वचन आहे. Now to have an eternal life,
that life which is eternal, then we need not the earthly food, but we need the spiritual food. जर आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे तर आपल्याला शारीरिक जगिक भाकरीची गरज नाही, तर आपल्याला आत्मिक भाकरीची गरज आहे. So for that in Gospel of Matthew chapter 4 verse 4 Jesus says, आणि म्हणून मत्ती शुभवर्तमान याचा 14 अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये येशू म्हणतो, chapter 4 verse 4, 4था अध्याय आणि 4थं वचन, he says, man shall not live by bread alone, but by every word that proceedeth out of the mouth of God. Gospel of Matthew chapter 4 verse 4. या ठिकाणी येशू म्हणतो, परंतु त्याने उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. We may eat whatever we like, we may eat the diet food, good food, healthy food, but one day everything will end. आपण काही खाऊ शकतो, आपण चांगलं जेवण, चमचमीत जेवण खाऊ शकतो, पण एक वेळेस आपण मरणार. But dear people of God, देवाच्या प्रिय लोकांनो, if we want to have that life which is eternal, जर का आपल्याला ते जे सार्वकालिक जीवन आपल्याला हवं आहे, so we need to have the eternal food. मग आपल्याला आत्मिक जीवनाची भाकरीची गरज आहे. What is that? आणि ते काय आहे? That Jesus says, I am that bread of life. आणि या ठिकाणी येशू म्हणतो, मी ती जीवनाची भाकर आहे. We need to have that bread that is Jesus Christ. आणि आपल्याला ती भाकर घ्यायची गरज आहे जो येशू ख्रिस्त आहे. Because Peter replied and said, you have that, you are the bread, you are that word, you are that has the eternal life. आणि म्हणून या ठिकाणी शिमोन पेत्र उत्तर देतो, तुम्ही ती जीवन भाकर आहे, तुम्ही जे आहे ते सार्वकालिक जीवन आहे. That we need to understand. आणि हे आपल्याला समजण्याची गरज We आहे. need to have that revelation in our life. आपल्याला हे आपल्या जीवनामध्ये प्रकटीकरणाची गरज आहे. Or we will be like one of the people, those who came to Jesus and went back. नाहीतर आपण या लोकांसारखं असणार की जे येशू ख्रिस्ता जवळ आले आणि परत गेले. Many came to Jesus because they all were going to Jesus. बरेच लोक येशू ख्रिस्ताकडे आले Because all were going to कारण Jesus. सगळेजण येशू ख्रिस्ताकडे चालले होते. Means there are different kinds of people in the world today. कारण या Not all the जगामध्ये time. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. Some people are going because all are going. काही लोक जातात कारण बाकीचे सगळे चाललेत म्हणून जातात. Some people are going, they are curious to know what is going on there. काही लोक यासाठी जातात की त्यांना एक उत्कंठा असते की तिथं काय चाललंय म्हणून. Or some people are just, they want to know what is there. आणि काही लोक यासाठी जातात की फक्त त्यांना माहिती पाहिजे की त्या ठिकाणी काय चाललंय. But some people, you can say that those who are known as disciples, they were with Jesus all the time. पण काही लोक असे आहेत जे येशूचे शिष्य म्हणतात, ते सदैव त्याच्या बरोबर असतात. But among all the 12 disciples, only Peter had the revelation of Jesus Christ. पण ह्या सर्व 12 शिष्यांमधून फक्त शिमोन पेत्रालाच येशू ख्रिस्ताचं प्रकटन झालं. And that's why he said, you have the word of eternal life. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही सार्वकालिक जीवनाचा शब्द आहात. So we need to have that eternal, that word. We need to have that word, receive that word, which is the eternal life. आणि म्हणून हे सार्वकालिक जीवनाचा शब्द जो आहे तो आपल्याला मिळवण्याची गरज आहे. And that's why Jesus said, I am that bread of life. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, मी ती जीवनाची भाकर आहे. That is the why we take even part in the Holy Communion. आणि म्हणूनच आपण त्या प्रभू भोजनामध्ये भाग घेतो. Many, as we take in the part of bread, Jesus said, take this bread as my body which is broken for you. आपण ती भाकर घेतो कारण येशू म्हणतो, हे घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे जे तुमच्यासाठी मोडलं गेलेलं आहे. So that's why Jesus says in the Gospel of Matthew chapter 4 verse 4, man shall not live by bread alone,
but by every word that proceeded out of the mouth of God. मत्ती वर्तमानमध्ये म्हणून येशू म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. We need that word that is Jesus himself. आणि म्हणून आपल्याला त्या वचनाची जो येशू ख्रिस्त आहे तिची आपल्याला गरज आहे. If you want to know more Jesus, आपल्याला जर तुम्हाला येशू ख्रिस्ताविषयी अजून जाणायचं असेल we have to come to the word. आपल्याला या वचनामध्ये येण्याची गरज आहे. Because God himself and Jesus himself has revealed in this word. आणि म्हणून स्वतः देवाने या वचनामध्ये येशू ख्रिस्ताला प्रकट केलेला आहे. And thank God today we have Bibles with us. आणि म्हणून देवाला आज आपण धन्यवाद करूया की आपल्याकडे शास्त्र आहे. In the beginning was word, word was with God, and word was God. आणि प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता आणि शब्द देवाबरोबर होता. In the beginning was the word, word was with God, and word was God. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. And the word became flesh. आणि शब्द देही झाला. I would say today, now this is physically, he has become flesh. The word of the God, that is a holy Bible, is been given unto us. आणि या ठिकाणी देवाचा जो शब्द आहे जो देही झालेला हे आपल्याला देवाने पवित्र शास्त्राच्या रूपामध्ये आपल्याला दिलेला आहे. It is dwelling among us. It is there with us. आणि या ठिकाणी आपल्यामध्ये तो वस्ती करतो, या ठिकाणी आपल्यामध्ये तो आहे. So we need to meditate upon the word of the Lord. आणि म्हणून आपल्याला देवाच्या वचनाचं मनन करण्याची गरज आहे. Jesus asked a question, whom say ye that I am? येशू या ठिकाणी प्रश्न करतो की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? Do we know who Jesus is? काय आपल्याला माहिती आहे की कोण येशू आहे? Jesus says, I am that bread of life. येशू म्हणतो मी ते जीवनाची भाकर आहे. Hallelujah. हालेलुया. Turn with me to Gospel of John chapter 8 verse 12. या ठिकाणी आपण योहान कृत्युवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 12वा वचनामध्ये जाऊया. Gospel of John chapter 8 verse 12. योहान कृत्युवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 12वा वचन. Then spake Jesus again unto them, saying, I am the light of the world. पुढे येशूने पुन्हा त्यांच्याबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. He that followeth me shall not walk in darkness, but shall have the light of life. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. Now Jesus spake, then spake Jesus again unto them, saying, I am the light of the world. येशूने पुन्हा त्यांच्याबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. Now we need to know that Jesus is the light of the world. या ठिकाणी आपल्याला समजण्याची गरज आहे की येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. Whom say that? Jesus asking question. Whom say that I am? या ठिकाणी येशू ख्रिस्त प्रश्न करतो की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? What is our answer? आपलं उत्तर काय? Do we have this light in our life? काय आपल्याला हे उत्तर आहे की हा जो प्रकाश आहे तो माझ्या जीवनामध्ये आहे? Because that word became flesh and dwelt among us. कारण तो जो शब्द आहे तो देही झाला आणि आपल्यामध्ये वस्ती केली. Have we received this word into our life? काय तुम्ही हे वचन तुमच्या जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे? Have we got the revelation of this word for our life? काय तुमच्या जीवनामध्ये या वचनाचं तुम्हाला प्रकटीकरण झाले? Because when Christ comes in us, everything comes into light. कारण ज्यावेळी येशू ख्रिस्त आपल्यामध्ये येतो आपल्यामध्ये सर्व काही जीवनी होतं. Because there is no confusion in the life when Jesus comes. ज्यावेळी येशू ख्रिस्त आपल्यामध्ये येतो तर आपल्या जीवनामध्ये कोणताही संभ्रम राहत नाही. Because we know everything is in light, everything we can see clearly. या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्व काही प्रकाशामध्ये आहे. Because Jesus himself is the light, and when we say that I know Jesus Christ, means the light is in us. म्हणजे ज्यावेळी येशू ख्रिस्त स्वतः प्रकाश आहे म्हणतो, ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तर आपला जो प्रकाश जो आहे तो आपल्या जीवनामध्ये येतो. And he that followeth shall not
walk in darkness. आणि जे त्याला अनुसरतात त्याच्या पाठीमागे जातात ते अंधकारामध्ये चालणार नाहीत. And shall have the light of life. आणि तर त्यांच्या जीवनाचा त्यांच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. Today's we got what we call it as an emergency light. या ठिकाणी आज आपल्याला आपण म्हणतो की Emergency light. आपत्कालीन लाईट, emergency light. We know everybody because Marathi people also understand English word. Yeah. Now we have here inverter, small inverter. That is for emergency. या ठिकाणी आमच्याकडे इन्व्हर्टर आहे, तो इमर्जन्सी साठी आहे. Emergency light. Emergency light. Emergency light electricity goes. Now everybody has got mobile. In the mobile we have got a torch. ज्यावेळी लाईट जाते त्यावेळेस प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे, त्यामध्ये तो लाईट लावतो. Now my question comes here. आणि या ठिकाणी माझा एक प्रश्न आहे. That is called as an emergency. आणि त्याला इमर्जन्सी म्हटलेलं आहे. For just temporal, that is. आणि ते तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. For some, according to the instrument, it will remain. आणि what we are using the light as an emergency, it will remain according to the battery charge. आणि बॅटरीची जी त्याची कॅपॅसिटी त्याच्या अनुषंगाने ते राहतं. It may be for 5 minutes, it may be hour. Some bulbs, works as an emergency for 4 hours. काही इमर्जन्सी लाईट आहे ते 5 मिनिटासाठी असतात, 1 तासासाठी असतात, काही जे असतात ते 4-4 तासासाठी राहतात. Now we have a emergency lights, even solar system also. या ठिकाणी आपल्याकडे सोलार सिस्टीम पण आहे. But that solar system, the system emergency can fail. पण ती जी सोलार सिस्टीम आहे ती अपयशी होऊ शकते. It can fail. ती नकामी होऊ शकते, अपयशी होऊ शकते. पण to live for eternal life, we need पण सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला जाण्यासाठी we need eternal life. आपल्याला सार्वकालिक जीवनाची गरज आहे. We need a light of life. आपल्याला जीवनाचा प्रकाशाची गरज आहे. Which gives a guarantee for the lifelong, eternal. आपल्याला पूर्ण सार्वकालिक जीवनाची एक हमी देतो. Only Jesus is the yesterday, today and forever. फक्त येशूच जो आहे तो काल, आज आणि सर्वदा आहे. He is the Alpha, He is the beginning, and He is the end, He is the Omega. तो आदि, तो अंत आहे. It doesn't go, let me give one more example. When I had a mobile problem, then I went to buy a new mobile. आणि ज्यावेळेस मला एक मोबाईलचा प्रॉब्लेम झाला त्यावेळेस मी नवीन मोबाईल घ्यायला गेलो. When we go in the shop in India especially, they will give big assurance, they will talk a lot they will talk. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या मोबाईलच्या दुकानामध्ये जातो ते पुष्कळ आणि ते देतात. Oh, it's now 5,000 capacity, now it goes 2 days, full days, it will go 2 days. ते म्हणतात त्याची बॅटरी जी आहे ती 2 दिवस चालेल. It will go backup, will give at least 2 days. त्याचा जो बॅकअप आहे ते 2 दिवस तरी चालेल. I think if you don't use, then it will go 2 days. मला असं वाटतंय जर ते वापरलं नाही तर 2 दिवसात. You don't use, no calls, nothing, you keep like that 2-3 days it will go. जर त्याच्यामध्ये जर काही तुम्ही कॉल केला नाही आणि तसंच ठेवलं तर ते 2 दिवस जाईल. But dear people of God, पण देवाच्या प्रिय लोकांनो, after a few months, then I noticed that it doesn't go once I charge in the morning, it doesn't go till night also. पण काही महिन्यानंतरच मला जाणवलं की सकाळी त्याचं चार्जिंग केले की संध्याकाळपर्यंत ते संपतं. I went to the shop again. मी पुन्हा त्या दुकानामध्ये गेलो. Oh, you take any mobile, any cost you take mobile, it will go only for 1 day. आणि मी म्हणजे तुम्ही कोणताही मोबाईल घेतला तर ते फक्त एका दिवसासाठी चार्ज होणार. That is the guarantee of the world. आणि ही जगाची हमी आहे. But Jesus is the eternal God. पण येशू ख्रिस्त हा सार्वकालिक देव आहे. And when we have that Jesus into our life, आणि ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, that light will never go off. आणि तो जो प्रकाश आहे तो कधीच अंधकारामध्ये जाणार नाही. Dear people of God, देवाच्या प्रिय लोक, people think when people, any person dies, म्हणजे लोक ज्या वेळेस एखादा व्यक्ती मृत पावतो, they think that their light
life has gone. त्यांचा जो प्रकाश आहे, त्यांचं जो जीवन आहे ते गेले. But those who are in the Lord, in Christ, पण जे येशूमध्ये आहेत, those who have got the revelation of Jesus Christ, ज्यांना येशूचं प्रकटीकरण प्राप्त झालेलं आहे, they will live for eternally. ते सर्वकालिक जीवनासाठी जगतात. Because we have received the eternal word that is Jesus Christ. कारण आपण देवाचं जे सर्वकालिकचं वचन आहे ते आपण स्वीकारलेलं आहे. And Jesus himself is the eternal. आणि येशू स्वतः जो सार्वकालिक जीवन आहे. And he says, I am that bread of life. आणि तो म्हणतो मीच ती जीवनाची भाकर आहे. And he says, I am the light of the world. आणि तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. He is the light of life. आणि तो आपल्या जीवनाचा प्रकाश आहे. So we need that life of light in our life. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये तो जीवनाचा प्रकाशाची गरज आहे.